तो मुंबई CSMTच्या स्थानकाजवळ म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय त्यासमोर आपण त्याजवळच आहोत आपण आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज सत्याचा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3 पक्षांमध्ये जो शरद पवारांचा गट आहे राष्ट्रवादीचा अशा 3 गटांचा जो आहे तो इथे संयुक्त मोर्चा सत्याचा मोर्चाचा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक पक्ष जे आहेत ते दाखल झालेले आहेत, कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि आता या ठिकाणी सत्याचा मोर्चा जे EVM मध्ये होणारे घोटाळे किंवा मतदान यादीमध्ये होणारे घोटाळे असो किंवा मतचोरी असो अशा अनेक मुद्द्यांवर आज या ठिकाणी भाष्य होणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी सगळ्या जमलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी सुद्धा सभा घेऊन या मतचोरीचं विश्लेषण केलं होतं आणि आता राज ठाकरेंनी देखील आपल्या मनसे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आवाहन केलं होतं की तुम्ही आजच्या 1 तारखेच्या मोर्चात सामील होणं गरजेचं आहे कारण मतचोरी असल्याचा दावा हे लोक या ठिकाणी करतात। मोठ्या संख्येने जे आहे ते जमलेले आहेत। आजचा हा जो मोर्चा आहे जे आंदोलन आहे ते फॅशन स्ट्रीट पासून म्हणजे चर्चगेटच्या फॅशन स्ट्रीट पासून सुरू होऊन मेट्रो स्थानकापर्यंत होणार आहे आणि या ठिकाणी जो मंच आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंचावरून आज देखील आवाहन जे आहे लोकांना करणार आहे, कार्यकर्त्यांना करणार आहे आणि मतचोरी आणि सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या या मोर्चात देखील कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आणि याचं काय नेमकं परिणाम होणार आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निश्चितच आणि त्याचबरोबर आजच्या या मोर्चात नेमके किती पक्ष सामील होणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण शिवसेना आणि मनसे व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे शरद पवार गट हे देखील या ठिकाणी सामील होणार आहेत। मात्र त्या व्यतिरिक्त ही काँग्रेस पण सामील होईल का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। नेमकं कोण पक्ष किती पक्ष उपस्थित होणार आहे ह्यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याचबरोबर आज मुंबई आणि मुंबई शिवायच्या ज्या मुंबईचं जे उपनगर आहे त्या ठाणे म्हणू नका नवी मुंबई या अनेक उपनगरांमधले देखील कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोर्चामध्ये आणि मोठ्या संख्येने लोक अजूनही दाखल होताना या ठिकाणी दिसतात आणि मोठ्या संख्येने हा मोर्चा जो आहे भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। इथे मंच माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा मंच उभारण्यात आलेला आहे आणि या मंचावरून आज ते जे आहे येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि येणाऱ्या जनतेला देखील त्यांनी आवाहन केलं होतं की जनतेला सुद्धा या मोर्चात सामील होण्याचं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यासाठीच आज एवढ्या मोठ्या संख्येने जे आहेत गळ्यात फलकं घेऊन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर टोपी घालून आणि गळ्यात अशी फलकं बांधून जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी दाखल झालेले आहेत। कसं तांत्रिक पद्धतीने यात EVM मध्ये किंवा मतदानामध्ये घोळ होतोय याचं विश्लेषण जे आहे ते करण्यात आलं होतं। अमित ठाकरे यांच्याकडून देखील वरळी डोम येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती। त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे तांत्रिक पद्धतीने या निवडणुकीत घोळ होतोय याचं विश्लेषण त्यांनी केलं होतं आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील एक सभा आयोजित करून ह्या ठिकाणी कशा पद्धतीने मतचोरी होते आणि कशा पद्धतीने जे आहे मतदार यादीत घोळ दाखवला आहे त्याच्यामुळे निवडणूक आयुक्तावर देखील प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निवडणुका यावेळी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आता पुढे ढकलल्या जातील का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी।